सुप्रभात छात्राः, नमो नमः. In the last lecture, we started with Sukti Sudha. Certain parts, certain shlokas we have completed, and remaining 2 shlokas we are going to do today. So let's start. Be ready with your pen, pencil, notebook, and of course, be attentive. These 2 shlokas which we are going to do today, they are quite interesting. One of them is a bit tricky, but once you understand the logic, once you understand the gist of the shlok, you will be definitely, you feel that it is interesting. So, let's start. हा श्लोक 4 ओळींचा म्हणजे मोठा श्लोक आहे. आपण एक एक करून म्हणूया. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नति दिशति पापमपाकरोति चित्तः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किं न करोति पूसाम. आता मी म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. फक्त एका शब्दामध्ये थोडा चेंज आहे. जिथे थर्ड लाईन बघा, चेतः प्रसादयति. चेतःच्या जागी टेक्स्टबुकमध्ये चित्तम असा शब्द आहे. चित्तम हा नपुंसकलिंगी, चित्तम म्हणून तो वनमसारखा चालणार. इथे चेतः आहे. आपल्या टेक्स्टबुकप्रमाणे तुम्ही शब्द वापरलात तरीही चालेल. दोघांचा अर्थ सेमच आहे. चित्त म्हणजे मन, माइंड. ठीक आहे. इथे चेतः दिलं आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये चित्तम असं दिलं आहे. काही हरकत नाही. एनी वर्ड यू कॅन यूज. चित्तम, द मीनिंग इज माइंड. ओके, सो लेट स्टार्ट. मी एक एक वाक्य बोलणार आणि मग तुम्ही ते रिपीट करायचं. ओके, यू हॅव टू रिपीट द सेम. जाड्यम धियो हरति. थोडं थोडं म्हणा, मग तुम्हाला येणार. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम. सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति. मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति. पापमपाकरोति असं म्हणायचं आहे. मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं. चित्तः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. Please pause this video and then slowly but gradually try to pronounce this shlok. Please do not ignore. Please do not let it go. Pause this audio and then try to pronounce this. If you do not pronounce, if you do not say any single word, utter any single Sanskrit word, then it will be really, really difficult to write the same. परत एकदा म्हणूया. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. आता दिस श्लोक इज बिट ट्रिकी. थोडा ट्रिकी आहे. डिफिकल्ट मुळीच नाही, पण समजताना थोडंसं ट्रिकी आहे. ते का ट्रिकी आहे हे सांगते. प्रत्येक शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला ते कोरिलेट करणं सोपं जाईल. म्हणून आपण प्रथम अन्वय बघूया. अन्वय म्हणजे मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलं. अन्वय म्हणजे गद्यांशात पद्यांशाचा गद्यांश बनवणं. पद्य काव्य पंक्तींचं गद्य बनवणं, प्रोज बनवणं. ठीक आहे. तेव्हा आपण त्याचा अन्वय बघूया, जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. बघा हां, इथे अन्वय तुम्हाला काय सांगतो. सत्संगतिः धियः जाड्यम हरति.
वाचि सत्यं सिंचति मानोन्नतिं दिशति पापम् अपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु कीर्तितनोति कथय सा सत्संगतिः पुंसां किं हितं न करोति. बरं, आता एक शब्द मी समजावून सांगणार आहे आणि तो शब्द तुम्हाला पेन्सिलने बाजूला लिहून ठेवायचा आहे. आय रिपीट, I will tell the meaning of each and every word. You have to write besides that word the meaning of the same. So it will be really helpful to you for understanding the meaning of the same. This shlok is bit tricky, but it is very important shlok. So I will definitely be a little bit slow and each and every word will be known to you. Let's go ulta, reverse. लेट्स गो रिव्हर्स. म्हणजे काय तर काय काय लिहिलं आहे. फर्स्ट 3 lines आर गिवन अँड द 4th line इज हायलायटेड. द हायलायटेड लाईन इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन अँड द अदर 3 lines आर रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर 4th line. फॉर एक्झाम्पल, नाव सी, फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज फोर्थ लाईन इज. सत्संगती कथय किम न करोती पुंसाम. पहिला पुंसाम हा काय प्रकार आहे. पुंसाम म्हणजे ह्युमन बिंग, पुरुष, नर, ह्युमन बिंग. पुंसाम लोक, पुरुष लोक, मनुष्य जाती. ठीक आहे. एवढे सगळे शब्द मी तुम्हाला सांगितले. कुठलाही शब्द लिहा. ह्युमन बिंग, अ पर्सन, ह्युमन बिंग लिहू शकता, अ पर्सन लिहू शकता. बरोबर आहे. सो नर, पुरुष, मनुष्य प्राणी असं तुम्हाला म्हणायचं आहे मराठीमध्ये. आपल्याला इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल, अ ह्युमन बिंग ऑर अ पर्सन. ठीक आहे. किम न करोती, काय नाही करत. व्हॉट डझंट डू, व्हॉट इट डझंट डू. ठीक आहे. किम न करोती. कथय, कथय म्हणजे सांगा बरं. टेल मी स्टुडंट्स असं म्हणतो ना. कथय, प्लीज नरेट, प्लीज टेल मी. सी, दीज आर द वर्ड. कथय, कथय म्हणजे कथा. टू नरेट, टू टेल म्हणजे कथय. आणि कथय हा शब्द लोट लकारातला आहे की कथय, सांगा बरं असा त्याचा अर्थ. टेल मी, मग काय टेल मी. तर पहिला शब्द सत्संगती ही म्हणजे संत सत्संगती, सत लोकांची संगत. संगत म्हणजे accompanying a company, accompanying somebody किंवा a company of good people. सत लोक, सज्जन लोक, सज्जन माणसं. सज्जन माणसं मीन्स अ पर्सन ऑफ गुड बिहेवियर, गुड कॅरेक्टर अँड गुड थिंकिंग. या प्रकारच्या माणसांची संगत. अ कंपनी ऑफ गुड पीपल, कंपनी ऑफ गुड पीपल म्हणजे सत्संगती. मग मराठीमध्ये असा येणार की सत्संगती माणसासाठी काय बरं अजून करत नाही. आय रिपीट, सत्संगती माणसांसाठी काय बरं अजून करत नाही. मीन्स अ कंपनी, टेल मी अ कंपनी ऑफ गुड पीपल व्हॉट डझंट डू फॉर द ह्युमन बिंग, व्हॉट एल्स इट डझंट डू. म्हणजेच ह्याचा उलटा अर्थ की सत्संगती माणसासाठी सगळं काही करते. सत्संगती डज एव्हरीथिंग. अ कंपनी ऑफ गुड पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. अ कंपनी ऑफ गुड पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. इफ यू हॅव गुड पीपल कंपनी, यू हॅव मेनी बेनिफिट्स, मेनी ॲडव्हान्टेजेस. मग कुठले कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत. तर वरच्या 3 लाईन्स तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगतात. काय काय बरं ते बघा आता. नंबर 1, जाड्यम हरती. फर्स्ट ऑफ ऑल प्लीज अंडरस्टँड, जाड्यम म्हणजे जाडा नाही, बिलकुल नाही. जाड्यम म्हणजे आळस, लेझिनेस, कंटाळा येणं, थकणं,
उदास उदास वाटणं, बरोबर आहे. आळस येणं त्याला म्हणायचं जाड्यम. जाड्यम म्हणजे आळस, लेझिनेस. हरती टेक अवे, काढून टाकतो, बरोबर. नेक्स्ट, सिंचती वाची सत्यम. सत्यम शब्द माहिती आहे तुम्हाला. सत्यम म्हणजे ट्रुथ, बरोबर आहे की नाही. सत्यम म्हणजे ट्रुथ. वाची म्हणजे तोंडामध्ये, वाणीमध्ये, बोलण्यामध्ये. सिंचती, सिंचती म्हणजे सिंचन हा शब्द मराठीमध्ये कदाचित तुम्हाला झाला असेल. इट्स स्प्रिंकलिंग. व्हॉट? स्प्रिंकलिंग. प्लीज राईट इट डाऊन. सिंचती, टू स्प्रिंकल. म्हणजे वाणीमध्ये, बोलण्यामध्ये सत्याचाच वापर होतो. इट स्प्रिंकल्स ट्रुथ इन आवर लँग्वेज, इन आवर टॉक्स, इन आवर स्पीच. ठीक आहे. सो फर्स्ट, इट रिमूव्ज और टेक्स अवे आवर लेझीनेस, नंबर 1. नंबर 2, इट स्प्रिंकल्स ट्रुथ इन आवर स्पीच, इन आवर टॉक्स. सेकंड. थर्ड, मानोन्नती दिशती. दिशती, डायरेक्शन, इन ऑल डिरेक्शन्स. दिशती. मान उन्नत. मानोन्नती, उन्नत म्हणजे उंच, मान मिळणं. यू गेट रिस्पेक्ट इन ऑल डिरेक्शन्स म्हणजेच ऑल ओव्हर द वर्ल्ड यू गेट रिस्पेक्ट. उन्नत, मान उंच, ताठ मानेनं जगणं असं मराठीत म्हणतात ना. कॉलर टाईट एकदम, बरोबर ना. हां, त्याच प्रकाराला म्हणतात मानोन्नती. मीन्स यू गेट रिस्पेक्ट, यू गेट डिग्निटी ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल अराउंड द वर्ल्ड, ड्यू टू सत्संगती, दॅट इज अ कंपनी ऑफ गुड पीपल. हे झालं थर्ड. आता फोर्थ बघा. पापम अपाकरोती. इट डझंट अलाव यू टू डू सिन्स or it takes away your thinking about doing sins. पापम अपाकरोती, पाप करण्यापासून परावृत्त करणं. म्हणजेच इट डझंट अलाव यू टू डू सिन्स. यू डोंट फील लाईक डुईंग सिन्स. कळलं? पापम अपाकरोती, पाप करने का मन ही नहीं होता because of the company of good people. So it doesn't allow you to do sins or you do not feel like doing sins. This is fourth one. आता fifth one बघा. चित्तम प्रसादयती. प्रसादयती म्हणजे आनंद, जॉय, हॅपीनेस. प्रसादयती, जॉय और हॅपीनेस, आनंद. चित्तम प्रसादयती, आनंद वाटतं, मन प्रसन्न होतं. चित्तम प्रसादयती, मन अतिशय प्रसन्न होतं. दिक्षु तनोती कीर्ती. सर्व दिशांमध्ये तनोती, स्प्रेड ओव्हर, कीर्ती. आवर फेम स्प्रेड्स ओव्हर ऑल ओव्हर डिरेक्शन्स. हे झालं 6वं. So there are 6 benefits or 6 points that is to be understood, that is to be remembered, and 6 benefits when you are having a good company. You are having good people company, company of a good people. Good people याचा अर्थ असा की रीड बिटवीन द लाईन्स. तुम्हाला तुमचे फ्रेंड्स असे पाहिजेत जे यू कॅन शेअर गुड आयडियाज, गुड थॉट्स. दे ब्रॉडन युअर व्ह्यू. खूप काही काही नवीन नवीन शिकायला मिळतं एखाद्या माणसाकडनं. अशा माणसाची फ्रेंडशिप आपल्याला खरंच आवडायला लागते, त्याची कंपनी आपल्याला आवडायला लागते, कारण आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात. अशी सत्संगती नेहमीच आपल्याला लाभदायी ठरते. सो देर आर 6 बेनिफिट्स वेन यू आर हॅव्हिंग अ कंपनी ऑफ गुड पीपल. आता इथे सगळीकडे लकार कुठला वापरला आहे? ती तहा अंती म्हणजे कुठला लकार वापरला आहे? लट लकार वापरला आहे. आणि कुठला पुरुष वापरला आहे सांगा जरा? ती तहा अंती म्हणजे हा कुठला पुरुष आहे? येस, इट इज प्रथम पुरुष. ती तहा अंती हा प्रथम पुरुष आहे.
म्हणजे आता प्रथम पुरुष लट लकाराचे हे कुठले कुठले शब्द तुम्हाला मिळाले जरा सांगा बरं. आय रिपीट माय क्वेश्चन. प्लीज हायलाइट दोज वर्ड्स विच आर इन लट लकार. दिस क्वेश्चन इज नॉट देअर इन टेक्स्टबुक. आय एम आस्किंग यू. लट लकाराचे प्रत्यय. आय एम वेटिंग. ती तहा अंती. आणि मग ती तहा अंती असलेले कुठले शब्द आहेत बघा बरं. येस, वन हरती टेक अवे, सिंचती स्प्रिंकल्स, दिशती डिरेक्शन्स ऑल ओवर द वर्ल्ड, करोती इट डज, प्रसादयती हॅपीनेस ब्रिंगिंग जॉय, तनोती स्प्रेड्स ओवर. राईट. सो आणि कथय इज लोट लकार. टेल मी. ओके. नाव आय एम गिविंग यू लिटरल मीनिंग इन इंग्लिश. माध्यम भाषया उत्तरत. मी तुम्हाला माध्यम भाषयाचं डिटेलिंग लिहून देते. लेट्स स्टार्ट. अ कंपनी ऑफ गुड पीपल इज ऑलवेज बेनिफिशियल टू अस. इट हेल्प्स अस in many ways as follows. 1. It takes away our laziness and makes our mind fresh. It takes away our laziness and makes our mind fresh or enthusiastic. शब्द तुम्ही कुठलेही वापरू शकता, but the gist of the श्लोक should remain same. Your vocabulary can be different. You can use much more better words, nice words which you have in your kitty. So I am using the word which feels appropriate to me. You can use any word which should be appropriate. अर्थ बदलला नाही पाहिजे. ठीक आहे. So number 1, it takes away our laziness. Number 2, it sprinkles truth in our speech or in our talks. Third, it gives us respect, dignity from entire world or all over the world. Third, it doesn't allow us to make sins. We do not feel like doing sins. It helps us, it chittam prasadayati. It makes brings joy in our life. We feel happy, and in all our directions our fame spreads over. किंवा उलटं, our fame spreads over all over the world because of the company of good people. So it is said that company of good people. Tell me what else it does. अजून काय काय करत नाही असं त्यांना सांगायचं. म्हणजे खूप काही करते, बरंच काही करते. सत्संगती. So students, I took much time in this because it was bit tricky and you should understand each and every word. मी परत सांगते, जाड्य म्हणजे जाडेपणा नाही. इट इज जाड्य म्हणजे आळस, कंटाळा, निराशा. ओके, नाव लेट्स गो टू द अदर लास्ट बट नॉट द लीस्ट श्लोक. नाव दिस श्लोक is particularly to respect women. To respect women, give dignity to women, importance of women. Now, see, as I have told you, these are the punchline of any Sanskrit word wherein it is written in bold. You can use this in your other essays, compositions which you are going to write in your Marathi, Hindi or English subjects. So this particular red highlighted line you can use for any essay which is related to ladies or which related to women. Empower women, empowerment. If this subject is there, then you can definitely use this line in your essay to start with. It gives you weightage to the essay. Let's start. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. I repeat and I hope you will also repeat after me.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलः क्रियः सर्वास्तत्राफलः क्रियः. Okay, now in this श्लोक फर्स्ट लाईन इज हायलाइटेड लाईन. काय अर्थ आहे त्या लाईनचा? हा श्लोक जो आहे हा श्लोक तुम्ही इतर एसेसना सुद्धा वापरू शकता. नार्यस्तु, नार्यस्तु मीन्स नारी. यत्र तत्र, जिथे तिथे. यत्र आणि तत्र. रमन्ते तत्र देवता, इथे यत्र तत्र असे युग्म वापरलेले आहेत, जिथे तिथे. नार्यस्तु म्हणजे नारी, बाई म्हणजे स्त्री, लेडी, विमेन. पूज्यन्ते हा शब्द तर काही तुम्हाला नवीन नाही. पूज्यन्ते म्हणजे वर्शिप्ड. पूज्यन्ते. रमन्ते तत्र देवता, गॉडेस स्टेज देअर. So, where a lady is worshipped, a goddess stays over there. This is a literal meaning, but that means one should respect women. One should give dignity to women. One should treat women as a human being and respect their feelings, their existence, their education and everything. So, if in a house, if the lady is happy, then the entire house is happy. If the lady is unhappy, then there will not be peace in the house. तुम्ही सिंपल गोष्ट बघा ना, जर तुमच्या घरी तुमची आई उदास असेल, बहीण उदास असेल, if there is some fight or quarrel between you and your sister or you and your mom, then definitely that day doesn't go nice. That day is always dull. And you somehow feel something is missing. So similarly, when lady is happy, then definitely the entire house, your home, is happy home. It laughs, it giggles, right? म्हणूनच घरामध्ये कोणतीही स्त्री असेल, मग ती आई असेल, आजी असेल, इफ युअर सिस्टर इज देअर, देन इन दॅट केस यू हॅव टू मेक हर हॅपी. शी शुड बी रिस्पेक्टेड. हेच त्यांनी सांगितलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. देवता तिकडे वास करते. अ गॉडेस स्टेज ओव्हर देअर अँड युअर होम बिकम्स हॅपी होम. यत्रैतास्तु न पूज्यन्ते. यत्रैतास्तु इज अ संधी. यत्र तु एताः. यत्रैतास्तु, यत्र एताः तु, असे ते तीन शब्द आहेत. यत्र एताः तु. वेअर अ लेडी इज नॉट वर्शिप्ड. वर्शिप म्हणजे डू नॉट टेक लिटरल मीनिंग कि उसकी पूजा की जाती है, उसको मखर में बिठाया जाता है, फूल चढ़ाया जाता है, ऐसा मत सोचो. पूजा मीन्स गिविंग रिस्पेक्ट. गिविंग रिस्पेक्ट टू हर फीलिंग्स, हर एग्जिस्टेंस, हर व्यूज, हर ओपिनियन. दैट इज कॉल्ड पूजा. सो यत्रैतास्तु न पूज्यन्ते, जहाँ पे ऐसा नहीं किया जाता. न पूज्यन्ते. सर्वास्तत्राफलः क्रियः. This sandhi is also important. There are two sandhis. Please make a note of it. First is yatraitastu, yatra eta tu. तुम्ही म्हणाल टीचर हे टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे, आम्ही कशाला लिहू? नो, यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. अँड द अदर संधी इज सर्वास्तत्राफलः. सर्वाः तत्र अफला. सर्वाः, सर्वास्त आहे ना, सर्वाः तत्र अफलाः. क्रियाः. क्रियाः means all the things that you do are futile, not fruitful,
दे ऑलवेज गो इन व्हॅन. व्यर्थ आहेत त्या सगळ्या गोष्टी. इफ द लेडी इज नॉट रिस्पेक्टेड, इफ लेडी इज नॉट हॅपी इन द हाऊस, देन एव्हरीथिंग गोज मेस. एव्हरीथिंग डज नॉट हॅव प्रॉपर एंडिंग. It is futile. All the efforts that you do without the support of a lady, I repeat, all the efforts that you put without the support of the lady in your house, then definitely those efforts are futile. काही उपयोगच नाही. मग काहीही केलं आणि आईचा आशीर्वाद नसेल, आईचं सपोर्ट नसेल, बहिणीचा सपोर्ट नसेल, तर काहीच मज्जा येत नाही. बरोबर ना? असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा श्लोक नारीचा आदर करण्यावाला श्लोक आहे, करण्यासाठीचा श्लोक आहे. आपण नारीची पूजा केली पाहिजे, म्हणजे नारीचा आदर केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे. आता याच्यामधला अन्वयसुद्धा एकदा चेक करूया. यत्र नार्यः. नार्यः हा शब्द कुठून आला आहे? नाव लेट्स गो टू व्याकरण. नार्यः आणि मी म्हणते नारी, कसं काय बरं? नारी म्हणजे स्त्री, बरोबर? मग नार्य हा कुठून आला आहे? सोचो, जरा सोचो. स्टुडंट्स, फॉर दिस यू नीड टू नो 8th स्टँडर्ड इकारांत स्त्रीलिंगी, दॅट इज नदी. हा शब्द जर पाठ असेल, हा शब्द माहिती असेल, तर नारीचं नार्य हा कसं झालं, हा प्रश्न पडणार नाही. कसं सांगा? नदी, नद्यौ, नद्यः. नद्यः बहुवचन आलं. तसंच नारी, नार्यौ, नार्यः म्हणजे नारीचं बहुवचन, स्त्रिया, लेडीज, विमेन. बरोबर? सो यत्र नार्यतु पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते, यत्र तु एताः न पूज्यन्ते तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति. ठीक आहे? सो with this we completed our shlokas. Now let's go to question answer session. Now students, please be attentive and be ready with your answers for the question. I really request you that before getting my answers, first pause this audio, try to solve it on your own, and then check what is my answer. Okay? So that it will be self study for you too. ओके, नाव द फर्स्ट वन. एक वाक्येन उत्तरत. कैहि धनम न ह्रियते. पहिला श्लोक. कैहि धनम न ह्रियते. विद्याधनम न ह्रियते. नेक्स्ट. केषु धनम न विभज्यते. परत सेम. विद्या, विद्यासु, विद्यासु धनम न विभज्यते. म्हणजे विद्या नावाचं धन धनाची कुठलीही विभागणी होऊ शकत नाही. विभज्यते म्हणजे विभागणी, डिव्हिजन. ह्रियते म्हणजे चोरून नेणं. आता ह्रियते, परत विद्या. कैही, आता विद्या आहे, एक लक्षात घ्या हां. तीनही प्रश्नांचा आन्सर एकच आहे, विद्या. विद्या नावाचं जे धन आहे, म्हणजे एज्युकेशन, नॉलेज, हे नॉलेज नावाचं जे धन आहे, ट्रेजर आहे, ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. राईट? बट स्टुडंट्स, प्लीज मेक अ नोट दॅट इथे विद्या हा शब्द वेगवेगळ्या विभक्तीत वापरला गेला आहे. त्यामुळे कैही, देवैही म्हणजे काय आलं? हे तृतीया बहुवचन आलं. मग विद्या, तृतीया बहुवचन काय येणार? मालासारखंच चालणार. मालाभिही, विद्याभिही. ठीक आहे? नंतर केशू, इथे कशी आली? सप्तमी आली. केशू, देवेशू. बरोबर? मग विद्याची पण सप्तमीच केली पाहिजे, विद्यासु. नंतर आलं सर्वधनप्रधानम किम. विद्या. विद्या सर्वधनप्रधानम. आता इथे किम हे प्रथमा एकवचन आहे. किम, के, कानी. मग आता किम आहे हे प्रथमा एकवचन, मग विद्याचं प्रथमा एकवचन वापरायला हवं, विद्या. इट विल रिमेन ॲज विद्या. हा छोटासा डिफरन्स आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे. त्यात चूक झाली तर मार्क मिळणार नाहीत. आणि जर MCQचा क्वेश्चन असेल तर तो वेगवेगळ्या विभक्तीमध्ये टाकला जाईल आणि मग तुम्हाला शोधायचं असेल.
समजतंय? आन्सर विद्या तर फारच सोपं आहे, पण कुठली विभक्ती वापरायची इथे तुमचा खरा इंटेलिजन्स कळेल. माध्यम भाषा या उत्तरत वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अँड वी हॅव रिटन इट. सो लेट्स गो फर्दर. संधी विग्रह वर्धतः एव. Now students, I think we should stop here. But in the next session, we will be continuing question answers bit fast. And then after that, I will be taking Bhasha Abhyas regarding Kartari and Karmani Prayog. Okay? So till that time, be happy, be safe. Namo Namaha. Dhanyavadaha.